आज या वैभवाची कुठंतरी एक दुरावस्था झालेली आहे। कंचनीचा जो काही इतिहास आहे तो शोधण्यासाठी लोक येतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था नाहीत, मूलभूत सोयी सुविधा नाहीत। त्यामुळं बरीचशी मंडळी या ठिकाणी यायला टाळते। कंचनी एक नर्तकी होती आणि तिने तिच्या हट्टापायी हा महाल बांधून घेतला। इथून तिला कुठंतरी लोणारच्या सरोवरातील जे काही कमळजा मातेचं मंदिर आहे तिथला दिवा पाहायचा हट्ट होता आणि तो हट्ट पुरवत असताना हा 7 मजली महालाची निर्मिती झाली। खरं तर कंचनीचा महाल हे मेहकरसारख्या ऐतिहासिक शहराचं एक खूप मोठं वैभव म्हणावं लागेल, परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं आहे की या वैभवाची कुठेतरी जतन किंवा याचं व्यवस्थित देखरेख होत नाही आहे। आज या महालाला खूप शेकडो वर्षांची अशी एक परंपरा आहे, शेकडो वर्षाचा इतिहास आहे आणि हा इतिहास शोधण्यासाठी अनेक संशोधक, अनेक पर्यटन करणारी मंडळी, अनेक इतिहासकार, इतिहासाचे अभ्यासक, इतिहासाचे जे काही ज्यांना व्यासंग आहे अशी मंडळी या ठिकाणी येत असते, या स्थळाला भेटी देत असते। परंतु आज या वैभवाची कुठंतरी एक दुरावस्था झालेली आहे। कंचनीचा जो काही इतिहास आहे तो शोधण्यासाठी लोक येतात, परंतु या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था नाहीत, मूलभूत सोयी सुविधा नाहीत। त्यामुळं बरीचशी मंडळी या ठिकाणी यायला टाळते। परंतु जर याचं खऱ्या अर्थानं जतन झालं तर नक्कीच एक पर्यटनाच्या माध्यमातून शासनाच्याही तिजोरीला कुठेतरी हातभार लागेल आणि एक वारसा जो काही इतिहासाला लाभलेला आहे तोही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं सोपं जाईल असं मला या निमित्तानं वाटतं। कंचनीविषयी आपल्याला माहिती आहेच, कंचनी एक नर्तकी होती आणि तिने तिच्या हट्टापायी हा महाल बांधून घेतला। इथून तिला कुठंतरी लोणारच्या सरोवरातील जे काही कमळजा मातेचं मंदिर आहे तिथला दिवा पाहायचा हट्ट होता आणि तो हट्ट पुरवत असताना हा 7 मजली महालाची निर्मिती झाली आणि ती एक हट्टी स्वभावाची असल्यामुळं ती 7व्या मजल्यावर गेल्यानंतर तिचा पाय घसरून त्या ठिकाणावरून ती खाली पडलेली आहे असं कुठंतरी इतिहासात नोंद आहे। परंतु हे जेव्हा पर्यटक पाहायला येतात, परंतु आता एकच मजला याचा मला वाटतं चांगल्या स्थितीत किंवा पूर्ण स्थितीमध्ये आहे आणि हा जर जतन करून ठेवला तर नक्कीच पुढच्या पिढीला याचा अभ्यास करता येईल, हे ज्ञान त्यांच्या संग्रही राहील आणि पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचवता येईल असं या निमित्तानं मला वाटतं। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर स्थित असलेल्या एका नर्तकीच्या नावाने असलेला हा जो महल आहे तो आपण या ठिकाणी बघूया आणि या महलाला नाव देखील त्या नर्तकीचंच देण्यात आलं होतं, कंचनीचा महाल या इमारतीला म्हणायचे। आणि हा जो महाल होता हा जवळपास 7 ताळ्याचा होता आणि या 7 ताळ्यावरून 7व्या ताळ्यावरून जी ही नर्तकी होती, ही नर्तकी लोणार स्थित असलेल्या कमळजा मातेच्या मंदिराचं दर्शन त्या 7व्या मजल्यावरून घ्यायची अशी एक आख्यायिका आहे आणि त्यामुळं जे आहे हा महाल त्यासाठी बांधण्यात आला असल्याचं बोललं जाते। त्याचबरोबर मराठी साहित्य असेल, कविता असेल, यात देखील या महालाचा उल्लेख जो आहे आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची अवस्था जी आहे आता सध्या अतिशय खराब झालेली आहे आणि दुर्गम अशी जी त्याची अवस्था जी आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। आता साहित्यिक असतील, त्याचबरोबर कवी असतील आणि पुरातत्व विभागाशी प्रेम करणारे, जुन्या किल्ल्यांवर प्रेम करणारे जे प्रेमी असतील, किल्ले प्रेमी असतील, यांच्याकडून आता या कंचनीच्या महालाची सुरक्षा आणि त्याची जी होत असलेली ही अवस्था पाहून त्यांनी याचं जतन करावं, याचं संगोपन व्हावं आणि याची सुशोभीकरण व्हावं अशी मागणी जी आहे ती केली जात आहे। आणि निश्चितच या महालाचं जे महत्व आहे ते 400 वर्षापूर्वीचं आहे। 400 वर्षापूर्वीचा हा महाल आजही अशा भग्न अवस्थेत या ठिकाणी आहे आणि त्याचं डागडुजीकरण करून त्याचं पुनर्वसन म्हणता येईल ते करण्यात यावं अशी मागणी जी आहे आता जोर धरू लागलेली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।